आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीनं ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट मान्य झाल्यास ईडीच्या अनेक ECIR वर परिणाम होऊ शकतो। अजित पवार भाजपसोबत असताना देखील ईडीनं घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। खरं तर भाजपसोबत असताना सुद्धा अजित पवार यांच्या बाबत ईडीनं अशी भूमिका का घेतली आहे या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीनं ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट मान्य झाल्यास ईडीच्या अनेक ECIR वर सुद्धा परिणाम होऊ शकतो। अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय की अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र भाजपसोबत असताना सुद्धा कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं ही भूमिका घेतली आहे, याबद्दल सुद्धा चर्चा होतीये। काय अधिकचे अपडेट द्याल? नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये शिखर बँक घोटाळ्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट, दुसरा आपला क्लोजर रिपोर्ट हा जानेवारी महिन्यात दाखल केला होता आणि आता त्या विरोधात ईडीने कोर्टात धाव घेतलेली आहे आणि हस्तक्षेप याचिका कोर्टामध्ये सादर केलेली आहे। म्हणजे नक्कीच जो पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे त्याला ईडीचा विरोध आहे। सध्या अजित पवार हे भाजप सोबत आहेत आणि असं असताना देखील ईडीने त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। एवढंच नाही तर आता या क्लोजर रिपोर्टला ईडीने जो विरोध केलेला आहे त्यामुळे नक्कीच अजित पवारांच्या अडचणी देखील वाढलेल्या आहेत। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, हे प्रकरण पुढे नेमकं काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।